उद्धव ठाकरेंच्या ऑपरेशन तुडवाला एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन शिवसेना वाढवाना आव्हान दिलंय। ठाकरेंचे 6 बंडखोर मुंबईत आले आणि मातोश्री समोरून निघून सुद्धा गेले, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेधाचा काळा रुमाल किंवा निषेधाची साधी घोषणाही दिली गेली नाही। एवढंच नव्हे तर 6 खासदारांनी दिमाखात शिवसेनेत प्रवेश सुद्धा केला। बघूयात। ठाकरेंच्या ऑपरेशन तुडवाचं काय झालं? बंडखोर खासदार आले, मातोश्री समोरून निघून गेले। बंडखोरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली। बंडखोर खासदारांना जाब विचारा असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना जाहीर आवाहन केलं होतं। शिवसैनिक गप्प का असा जाहीर सवालही विचारला होता, पण एखादं शांततामय आंदोलन वगळता काहीही झालं नाही। 6 बंडखोर खासदार मुंबई विमानतळावर आले, तिथून ते मातोश्री समोरून निघून गेले, पण खासदारांच्या निषेधाचा एकही काळा झेंडा दिसला नाही किंवा निषेधाची एक घोषणाही ऐकू आली नाही। संजय राऊतांनी ऑपरेशन तुडवा सुरू झाल्याचं सांगितलं, पण राऊतांच्या वक्तव्याशिवाय दुसरं काहीच झालं नाही। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। काय? ऑपरेशन तुडवा। ऑपरेशन काय? त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून। संजय राऊतांच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलंय। आडवा तुडवाऐवजी शिवसेना वाढवा हे आमचं धोरण असल्याचं सांगत कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचं प्रतिआव्हान दिलं। काही लोक म्हणतात आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे। पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आमचे कोणी आडवं येऊ नये। आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर या शिंगा। मुंबईत आलेल्या बंडखोर खासदारांची एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीनंतर खासदारांचा जाहीर शिवसेना प्रवेश पार पडला। एकनाथ शिंदेंनी खासदारांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा केली। खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत। त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। बंडखोरांच्या शिवसेना प्रवेशाचा संजय राऊतांनी खरपूस भाषेत समाचार घेतला। नंदनवनवर पाळणा हल्ला या शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। कोण म्हणाला? मुख्यमंत्रीच म्हणाले ऑपरेशन ना सक्सेस। 6 गद्दार जन्माला आले। बॉडी सुस्थितीत, बॉडी त्यांची सुस्थितीमध्ये असं नाहीये, त्यांना सिजरिंग करावं लागणार आहे पुढे व्यवस्थित। तर ते हा विक्रम आहे। केनियामध्ये एका बाईला 5 झाले होते मुलं, आणि आता इथे 6 गद्दार आता इथे नंदनवनला पाळणा हल्लाय। खासदारांचा प्रवेश झाला तरी पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता। त्यालाही एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। पुढच्या लोकसभा निवडणुकीत या सगळ्या खासदारांना उमेदवारी मिळेल असं शिंदेंनी जाहीर करून टाकलंय। तिकडे गेल्यानंतर उद्या ही जागा भाजपा सोडेल, सोडणार भाजप ही जागा। आज जाहीर करावं भाजपने की मिंड्या तू घे, ही जागा तुला दिली। आज जाहीर करावं भाजपाने, चला। हे रमेश तुम्ही जे आव्हान दिलं ना, संजय तू पण आव्हान दिलं की हिंमत असेल तर पुन्हा एकदा निवडणूक लढून दाखवा। पहिले निवडणूक लढवायला भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं की ह्या गद्दाराला जरी मिंड्याकडे गेला तरी आम्ही ह्या मिंड्यासाठी ही जागा सोडतो, हे आज भाजपने जाहीर करावं। 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। उद्धव ठाकरेंच्या पक्षातून निघालेले खासदार आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत। या खासदारांना रोखण्यात ठाकरेंच्या पक्षाला अपयश आल्याचं आता सिद्ध झालं। पुढच्या काळात पक्षाची आणखी वाताहत होऊ नये याची खबरदारी आतापासूनच ठाकरेंना घ्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।